नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपल्यावर एखादी वाईट वेळ आल्यानंतर एखादा राजकारणी आपल्याला एखादा शब्द देतो आणि तो शब्द देऊन झाल्यानंतर तो शब्द देताना कसा काय बोलतो की त्या परिस्थितीची सगळी त्याच्याकडे ते श्रेय घेण्यासाठी तो सगळ्या गोष्टीचं शब्द वगैरे देतो. अनेक राजकारणी असतात, मग अशा एखाद्या ठिकाणी जातात, मग मी सगळं करतो, मी आहे ना, मी आहे, मग तुम्हाला काय घाबरायची कारण आहे, असे बोलणारे अनेक राजकारणी आपण पाहिलेत आतापर्यंत. आणि हे राजकारणी फक्त निवडणुकांपुरतं तात्या मामा दादा कोण कोण असेल पाय चाटायला तळवे चाटायला येतात ना, मग मतदान पाहिजे असतं आणि त्याच्यानंतर काय 5 वर्षात आपल्याला शोषण करायला जे बसलेत त्यांना काय मग घेणं देणं नाही. तुम्ही मरताय जगताय काय करताय काही घेणं देणं नसतं. पण असे फार कमी राजकारणी असतात जे कुठे ना कुठेतरी अशा वाईट गोष्टींचा, अशा चुकीच्या गोष्टींची किंवा त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतात आणि ते पार पाडण्यासाठी स्वतः ते कटिबद्ध असतात. असंच एक उदाहरण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतचं आहे आणि त्यांनी ही जी जबाबदारी घेतली ती जबाबदारी ते पूर्ण पाडताना मला दिसत आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की राजकारणी कसा असावा, तर तो एखाद्या वाईट वेळेमध्ये एखादा जर त्याने शब्द दिला असेल, कारण ते मीडियासमोर छाती ठोप फाडून अगदी बोलायला काय कोणाचं जाते, त्यांना वाटतं अरे बोलू ते, यायला काय होतंय, 2-3 वर्षांनी लोक विसरून जातील, कोण बघतंय का, राहिले रे लक्षात राहिलं नाही राहिलं, काल काय झालेलं आज आपल्याला लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे हे राजकारणी असे असतात. पण मला असं वाटतंय पण ही घटना देवेंद्र फडणवीसांसाठी थोडीशी वेगळी होती. ते तत्कालीन मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. त्याच वेळेला 13 जुलै 2016 रोजी अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये अत्यंत भीषण घटना घडली, अत्यंत घाणेरडी, अत्यंत लाजवणारी घटना घडली. त्या कोपर्डीच्या आपल्या ताईवरती, त्या छोट्या चिमुकलीवरती बलात्कार केले काही 4 जणांनी. त्या भडव्यांनी ते बलात्कार करून तिला मारण्यात आलं आणि तिचा बिचारीचा जीव गेला. या सगळ्या गोष्टींतून महाराष्ट्र जो काही हादरला होता ते अत्यंत वेदनादायी होतं. त्याच कोपर्डीच्या नंतर मराठा समाजाने देखील उग्रपणा पकडला आणि आरक्षणाच्या मागण्या आणि बाकी सगळ्या मागण्या जोर धरू लागल्या. त्याच्या मागं सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या गोष्टी जेव्हा पेट घेऊ लागल्या, समाज जेव्हा पेटू लागला आणि ते जेव्हा कुटुंब त्यांचं पूर्णपणे हादरून गेलं, कारण एखाद्या अहमदनगरमधल्या, एखाद्या नगरच्या, एखाद्या ग्रामीण खेड्यामध्ये जेव्हा अशी कुठलीही घटना घडते तेव्हा पूर्णपणे तिथली सगळी लोकं ही भितरलेली असतात, घाबरलेली असतात. शहरामध्ये तर काय हाय चालून जाते, ते शहरातल्या लोकांना काय, मुंबईत काल बॉम्बस्फोट झाला, उद्या 26/11चा हल्ला झाला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5ची ट्रेन पकडून कामावर जाणारी लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची जास्त हे नसते, कारण आपण इथं पैसा कमवण्यासाठी बाकीचे सगळे आलेले असतात. पण ग्रामीण खेड्यामध्ये जेव्हा ही घटना घडते तिचे पडसाद अत्यंत भीषण असतात, अत्यंत भयंकर असतात. कारण त्या लोकांना फक्त या घटनेतून सावरायचं नसतं, तर आर्थिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, ज्या प्रत्येक गोष्टी पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर आव असून उभ्या असतात. ही जेव्हा घटना घडली नंतर 2017ला कोर्टाने फाशी सुनावली, त्या कोणते भडवे होते त्यांना, त्या सगळ्या गोष्टी होत असताना मला असं वाटतं त्या कोपर्डीच्या घटनेसाठी आपले वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर बहुतेक होते त्या सगळ्या घटनेची, आणि फाशी झाली त्या सगळ्या गोष्टींची. पण त्याच्यानंतर जे त्या कुटुंबावरती आलं, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तिथं भेटायला गेले आणि ते भेटत असताना त्या जेव्हा आईने सांगितलं की आज माझ्या घराचं काय, आता इथून पुढे काय करायचं मी, कारण ह्या छोट्या गोष्टी नसतात. तुम्ही साधा डोळे मिटून विचार करा की तुमच्या मुलीवर बलात्कार झाला आहे, तुमच्या बहिणीवर झाला आहे, तुमच्या बायकोवर झाला आहे, आणि ज्या वेळेला अशी कुठली घटना घडते 1 मिनिटं फक्त डोळे मिटा आणि समोर आपल्या सगळ्या लोकांना उभे करा आणि विचार करा की आपल्यावर ही वेळ आल्यानंतर काय होईल. अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्याच घरात तिथेच त्या माऊलीला सांगितलं की तू घाबरू नकोस, इथून पुढची जबाबदारी माझी. तिथे गेलेले अनेक राजकारणी काय 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 सगळे सांगून आले, हे सगळेच गेले होते तिथं राजकारण, कारण निवडणुका 2019च्या तोंडावरती होत्या. त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की हिच्या बहिणीचं लग्न आहे ना, हे मी जबाबदारी घेतो या सगळ्याची, मी सगळं बघतो. त्या ते मुख्यमंत्री होते तत्कालीन, आणि या सगळ्या गोष्टी बोलून त्यांना धीर देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि आज 8 वर्षांनंतर त्या माऊलीच्या मुलीचा, त्या आपल्या पीडितेच्या बहिणीचं लग्न देवेंद्र फडणवीसांनी तिथं गेले, तिथं उपस्थिती लावली, सगळ्या गोष्टी केल्या. मी हे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे, 8 वर्ष या घटनेच्या मध्ये गेले. 8 वर्ष एखादा नेता साला विसरून गेला असता, मरुदी जायला आपल्याला काय करायचं, दे 2-3 लाख रुपयांनी विषय संपून टाक. पण हा माणूस गेला. एक राजकीय दृष्ट्या मी या गोष्टीची प्रशंसा करतो, मी या गोष्टीसाठी त्यांना श्रेय देतो की असा राजकारणी पाहिजे. त्याला समाजाच्या काही हितांचं आपल्या याच्याशी काही ना काहीतरी घेणं देणं असतं. नाही तर तुम्ही मेलात काय आणि तुम्ही गेलात काय, असले घाणेरडे राजकारणी या राजकारणामध्ये अनेक असतात. ते तुम्हाला विचारत देखील नाहीत, डोंकून देखील पाहत नाहीत, डोंकून. अरे ज्यांचं सालं निवडून येण्याची लायकी नसते ते तिच्याला ताटतं एवढं, त्याला कोण भेटायला 4 लोक आली की त्याला वाटतं मीच कोणतरी मोठा आहे. ते असले फालतू राजकारणी नको आहेत. एक समाज म्हणून चांगली लोक आपल्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजेत, आणि त्याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं की मी जे बोललो होतो ते मी करून दाखवलं. आणि हे दाखवण्याची गोष्ट नव्हती,
आज कुठे ना कुठेतरी 8 वर्षानंतर जेव्हा त्यांना हे समजलं, जाणवलं, आठवलं किंवा त्यांना हे माहिती होतं, त्यांच्या मनात होतं, 8 वर्ष म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. म्हणजे तो माणूस कुठे ना कुठेतरी माणसांची जोडणार आहे, एवढं तरी मला नक्की या घटनेतून जाणवलं. अनेक जण आता येतील आणि सांगतील हा BJPचा आहे, हा याचा आहे. चाल्यानं तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तुम्ही बोलायचं ते बोला. पण मी आज सांगतो, अशी संवेदनशील माणसं राजकारणात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे, माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो की तुम्ही दिलेल्या शब्दाला जागलात. असेच जागा. तुमच्या हातून चांगलं समाजासाठी, गोरगरिबांसाठी, चांगल्या लोकांसाठी कार्य घडो, एवढंच माझ्याकडून मी फक्त आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की तुम्ही चांगल्यातलं चांगलं उत्तम काम कराल या महाराष्ट्रासाठी.